नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी. शासकीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित. शासन परिपत्रकानुसार 1 जुलै 2023 पासून व्याज अनुदेय असणार आहे. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. 30 जानेवारी 2019 नुसार 7व्या वेतन आयोगाची थकबाकी 2019-20 पासून पुढील 5 वर्षात समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वित्त विभागाने निर्देशित केल्यानुसार आता राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. परंतु राज्यात कोविड-19 या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि महसुली रकमेवर झालेला प्रतिकूल परिणाम यामुळे शासकीय आणि इतर आयोगाच्या थकबाकीच्या 4थ्या हप्त्याचे प्रदान 24 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना करण्यात आले आहे. शासन आता असा आदेश देत आहे की राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करण्यात येणार आहे. शासन आदेशानुसार अशा पद्धतीने होणार अदा. चला तर पाहूया. निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे. तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2023च्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे. सर्व जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थेमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे. भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांना मात्र रोखीने अदा करण्यात येणार आहे. जे कर्मचारी दिनांक 1 जून 2023 या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याच्या रकमेवर शासन परिपत्रकानुसार दिनांक 1 जुलै 2023 पासून मात्र व्याज अनुदेय असणार आहे.